देवगड तालुक्यातील पुरळ येथील राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी 2011 साली 27 लाख कागदोपत्री खर्च होऊन काम पूर्ण झाले। प्रत्यक्षात नळ योजना कार्यान्वित झालीच नसल्याने 2 वाड्यांना पाणीच नाही तर MGP योजनेअंतर्गतच्या नळ योजनेचीही काही ठिकाणची पाईपलाईनच गायब झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आजपर्यंत या योजनेची 5 वेळा चौकशी झाली, मात्र यामधून निष्पन्न असे काहीच झाले नाही। कोण कोणाला पाठीशी घालतंय पाहूया स्पेशल रिपोर्ट। देवगड तालुक्यातील पुरळ गावात राष्ट्रीय पेयजल व MGP या 2 नळ योजना आहेत, मात्र या दोन्ही नळ योजना सद्यस्थितीत बंद आहेत। पुरळ गावच्या नवीन नळ योजनेसाठी 2011 साली राष्ट्रीय पेयजल योजनेमधून 87 लाख एवढा निधी मंजूर झाला होता। त्यापैकी एका हुर्शी रेडेबांधवाडी मधील नळ योजनेचे काम पूर्ण झाले। उर्वरित हुर्शी व पुरळ येथील नळ योजनेचे काम अर्धवट असताना कागदोपत्री काम पूर्ण दाखवून अधिकारी व पाणी पुरवठा यांचे संगनमताने खोटे MB बनवून कागदोपत्री काम पूर्ण दाखवून पैसे काढण्यात आले। आज 6 ते 7 वर्षे झाली, मात्र नळ योजनाच नसल्याने गाव पाण्यापासून वंचित आहे। सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही। याबाबत येथील नागरिक धोंडू गावकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे नळ योजनेच्या भ्रष्टाचाराबाबत निवेदन देत तक्रार देखील केली। त्यानंतर या योजनेच्या चौकशीसाठी नानान यांची नेमणूक केली। चौकशी पूर्ण होऊन 1 महिना झाला, मात्र पुढील कारवाई न झाल्याने देवगड पंचायत समितीच्या मासिक सभेत हा प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागला। त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती पाहण्यासाठी देवगड पंचायत समितीच्या उच्चस्तरीय कमिटीने पुरळ गावाला भेट देत दोन्ही नळ योजनेच्या कामाची पाहणी केली गेली। या दोन्ही योजनांचे सद्यस्थितीतील अहवाल जिल्हा पातळीवर पाठवण्यात येतील असे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी सांगितले। आज आपण पंचायत समिती सभापती आणि इतर सर्व सन्माननीय कमिटी सदस्य आणि सरपंच यांच्या समेत आज पुरळ गावातील ज्या रखडलेल्या पाण्याच्या योजना होत्या त्याच्या अनुषंगाने त्याची कारणमीमांसा करणे आणि पंचायत समिती सभागृहामध्ये वारंवार सदस्यांच्या मार्फत जे प्रश्न उपस्थित केले जात होते त्याच्या अनुषंगाने त्या प्रश्नांची दखल घेऊन पुढील दिशा ठरवण्याच्या साठी आम्ही आज इथे भेट दिलेली आहे। आम्ही आता पूर्वी MGP कडून करण्यात आलेली पाईपलाईन अधिक राष्ट्रीय पेयजलच्या माध्यमातून करण्यात आलेली पाईपलाईन तसेच इतर पाण्याच्या सुविधा यांच्या आज समक्ष माननीय सभापती आणि इतर सदस्यांच्या समवेत पाहणी केलेली आहे आणि याच्या संदर्भात आम्ही पंचायत समिती लेवलला पुनश्च चर्चा करणार आहोत आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून आपण या लोकांचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येईल याच्यावरही आम्ही काम करणार आहोत। थँक्यू। तालुक्यात पाण्याचा मोठा प्रश्न असून गेली कित्येक वर्षे तो का सुटत नाही, संबंधित विभागाचे अधिकारी ठोस माहिती देत नसल्याने प्रशासन संबंधित अधिकारी मक्तेदार यांना पाठीशी का घालत आहेत असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडलाय। ही नळपाणी योजना पुरळ गावातील नळपाणी योजना 11 साली सुरू झालेली आहे आणि 2015 मध्ये ग्रामपंचायतीने नळ योजना ताब्यात घेतलेली आहे। याची संपूर्ण चौकशीसाठी मी प्रयत्न केलेले आहेत, परंतु आजपर्यंत हुर्शी आणि पुरळ या वाड्यांना पाणी पुरवठा झालेला नाही आहे। 88 लाखाचा खर्च करून ते निधी कुठे गेला याची चौकशी होत नाही। त्यामुळे आता चौकशी नेमल्यानंतर सुद्धा चौकशी आयोगाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा सिंधुदुर्ग यांना सादर होऊन सुद्धा माहिती अधिकाराचा फॉर्म भरून सुद्धा माहिती अधिकारी कोणतीही माहिती काय कारवाई केली त्याची काही माहिती देत नाही। याच्याबद्दल संपूर्ण चौकशी करावी।